हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्यकृत श्रीकृष्णाष्टकम. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. रसाल वेणू गायकम. रसस्वरयुक्त बासरी वाजवणाऱ्या. रसाल वेणू गायकम. रसाल वेणू आणि गायकम. रसाल आंबा किंवा ऊस, वेणू बासरी, गायकम गाणारा. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी रसस्वरयुक्त बासरी वाजवणारा असे श्रीकृष्णाचे विशेष म्हणून सांगितले आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्य सांगतात की श्रीकृष्ण बासरी फार जाणकारीने वाजवत असे. त्याच्या वादनामुळे त्यातील स्वरात रस निर्माण होत असे. स्वर ओले चिंब होत असत. हे फार दुरापास्त आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान सनई वाजवून गेले. ते त्यासाठीच या पृथ्वीवर आले होते. पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी वाजवण्यासाठीच या पृथ्वीवर आलेले आहेत. स्वरराज छोटा गंधर्व नाट्यसंगीत गाऊन गेले. ते त्यासाठीच या पृथ्वीवर आले होते. संगीत सूर्य वसंतराव देशपांडे शास्त्रीय संगीताची मेजवानी देऊन गेले. ते त्यासाठीच या पृथ्वीवर आले होते. यांचे गायन वादन ऐका. यांचे स्वर सच्चे आहेत. त्यात स्वरांचा ओलावा आहे. त्यामधून रसस्वाद येतो. त्यात रसमाधुर्य आहे. स्वरांचे कानेकोपरे कसे गोलाई करून घोटून घाटून घेत स्वराविष्कार होत आहे. या स्वरसिंचनात सचैल न्हावून ऐकणारा कसा तृप्त होतो. त्याची स्वरतृष्णा स्वरक्षुधा शांत होते. श्रीकृष्णाची बासरी सुनाद होती. याचे निरूपण आपण सुनाद वेणू हस्तकम, हातामध्ये सुनाद बासरी असलेल्या यामध्ये केले आहे. श्रीकृष्णाची बासरी ऐकल्यावर वृक्ष लता पल्लवी सतेज रसरशीत टवटवीत होत असत. ती वाऱ्यासह डोलू लागत. गायी गुरे आनंदाने बागडू लागत. त्यांना दुधाचा पान्हा सुटत असे. पशुपक्षी आनंदित होत असत. ती सर्व गीत गाऊ लागत. गोप गोपी श्रीकृष्णासभोवती फेर धरून आनंदाने कृष्णगान गाऊ लागत. अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या बासरीमधील पूर्ण शुद्ध रसयुक्त स्वरांनी सर्वत्र आनंदी आनंद होत असे. तथापि श्रीकृष्णाने या कलेपुढे धर्मसंस्थापना, देशाचे संरक्षण, साधू सज्जनांचे रक्षण, देशकार्य, अवतारकार्य इत्यादी महत्त्वाचे मानले. कला देशापुढे गौण मानली आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण केले. त्याने वयाच्या 10व्या वर्षी गोकुळाला, कलेला इत्यादी सर्वाला कायम करता सोडले आणि आपले अवतार कार्य सुरू केले. आज कितीतरी वर्षे झाली. पठाणकोट, उरी आणि अन्य ठिकाणी आतंकवाद्यांनी लष्करांवर हल्ला केला. कित्येक जवानांना वीर मरण आले. असे हल्ले यापूर्वीही त्यांनी केले आणि त्यात आपले जवान वीर मरणाला सामोरे गेले. या पार्श्वभूमीवर आपल्या हिंदुस्थानी काही कलाकारांनी जे वक्तव्य केले आहे ते त्यांची मानसिकता नक्की काय लायकीची आहे त्याचे स्पष्ट संकेत देते. तसेच काही कलाकारांनी त्यांच्या निवेदनामधून जे देशभक्तीचे, देशप्रेमाचे धडे दिले तेही महत्त्वाचे आहे. त्यांनी यासाठी प्रत्यक्ष कार्यही केले आहे, करत आहेत. कलाकार कितीही मोठा असला तरी देशापुढे कला गौण आहे, असा श्रीकृष्णाचा स्पष्ट संदेश आहे. कर्मयोग करून झाल्यावर थोडी करमणूक शोभून दिसते. करमणुकीत रमायचे नाही. श्रीकृष्ण फार मोठा कलाकार असूनही त्याने अवतार कार्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. श्री शंकराचार्य म्हणतात की रसस्वरयुक्त बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. कुंजनायकम. वनस्पती सृष्टीचा नायक असलेल्या. भगवान आद्य श्री शंकराचार्य सांगतात की वनस्पती सृष्टीचा नायक असणारा हे श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत मागील स्तोत्रांमधून व्रजांगनैकवल्लभम, गोपनायकम असे श्रीकृष्णाचे विशेष सांगून झाले. श्रीकृष्ण गोकुळात गोपगोपींमध्ये राहत होता. त्यांचे नेतृत्व करत होता हे आपण समजू शकतो. परंतु आता श्री शंकराचार्य सांगतात की श्रीकृष्ण वनस्पती सृष्टीचा नायक आहे. श्रीकृष्ण हिरव्यागार घनदाट झाडीमध्ये विहार करत असे. तेथे तो बासरी वाजवत असे. तेथे तो एकांतात रममाण होत असे. त्याच्या या अशा विहार करण्यामुळे श्रीकृष्णाला कुंजविहारी असेही नाम दिले गेले आहे.
वनस्पती सृष्टी ही विश्वातील पहिली सजीव सृष्टी आहे. त्यामधून उत्क्रांती होत होत पुढे विविध जीवसृष्टी निर्माण होत गेली. यामुळे स्वाभाविकच वनस्पती सर्वप्रथम प्राणवायूचा उपयोग करायला शिकल्या. यामुळे संपूर्ण जीवसृष्टीत फक्त वनस्पतीच प्राणवायू निर्माण करू शकतात, कारण त्यांच्याकडून अन्य जीवांना आयताच प्राणवायू मिळू लागला आणि यामुळे इतरांना तो निर्माण करण्याची गरज भासली नाही. वनस्पती सृष्टीला ही कला अर्थातच श्रीकृष्णाने शिकवली, प्रदान केली. एरवी ही पहिली सजीव सृष्टी जीवित राहू शकली नसती. यामुळे या सृष्टीत निश्चितच श्रीकृष्णाचे वास्तव्य आहे. त्यांचे तोच नेतृत्व करतो. याचे प्रतीक म्हणून कृष्ण कमळ आहे. त्याचा रंग, सुगंध, आकार, नाजूकपणा काही निराळाच आहे. श्रीकृष्ण वनस्पती सृष्टीचा प्रमुख आहे, नेता आहे. अशा गोष्टी द्रष्ट्या असलेल्या श्री शंकराचार्यासारख्यांनाच उमजणार. ते काही आपले काम नाही. श्रीकृष्ण बासरीवादक आहे, कलाकार आहे. त्याला वनस्पती सृष्टीत विहार करायला आवडणे हे अगदी स्वाभाविक आहे. वनस्पती सृष्टीत विहार करणे म्हणजे पूर्णपणे निसर्गात, नैसर्गिकपणे निसर्गाशी एकरूप होणे. येथे जराही कृत्रिमपणाला धारा नाही. श्रीकृष्ण म्हणजे परब्रह्म परमात्मा आहे, पुरुषोत्तम आहे, परम ऊर्जा आहे, परम चैतन्य आहे. यामुळे त्याच्या आगमनाने वनस्पती सृष्टी ही आनंदात डोलू लागत असे. त्यांना यामुळे विशेष बहर येत असे. यास्तव त्यांनी श्रीकृष्णाला त्यांचा नेता करणे योग्यच आहे. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. श्री शंकराचार्य म्हणतात की वनस्पती सृष्टीचा नायक असलेल्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. नमामि. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या, संपूर्ण ब्रह्मांडावर धारदार तलवारीप्रमाणे नजर ठेवून असलेल्या, रसस्वरयुक्त बासरी वाजवणाऱ्या, वनस्पती सृष्टीचा नायक असलेल्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. हरिओम. 7वे स्तोत्र संपन्न. ओम तत्सत.